विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। BA तृतीय वर्षाच्या आजच्या या तासामध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या काही तासापासून आपण साहित्याचे स्वरूप या अभ्यास घटकाच्या अंतर्गत भारतीय आणि पाश्चिमात्य, भारतातले प्राचीन आणि मध्ययुगीन विचारवंत आणि पश्चिमेकडील देशांमध्ये झालेले विचारवंत यांचा साहित्यविषयक दृष्टिकोन अभ्यासत होतो। हा दृष्टिकोन अभ्यासत असताना आपण वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे कालखंड आणि त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेतल्या। या सर्व संकल्पना जर आपण लक्षात ठेवल्या, आपण थोडासा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येते की साहित्याच्या प्रत्येक अंगाचा आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे। म्हणजे साहित्यामध्ये काय असतं तर साहित्यामध्ये भाषा असते। भाषेच्या वेगवेगळ्या पैलूंचा, अलंकार, वक्रोक्ती याचा आपण अभ्यास केला। साहित्य हे कोण तयार करतं तर हा माणूस तयार करतो। मग या माणसाचे मन, या माणसाच्या भावना, या माणसाचे विचार हे या साहित्यामध्ये कसे असतात हे सुद्धा आपण पाहिलं। या माणसाच्या मनाचा, फ्राइडचा सिद्धांत आपण समजून घेतला। भावना, कल्पना आणि विचार सुद्धा समजून घेतलं, कारण की साहित्यामध्ये असतं। आपण प्लेटोची एक व्याख्या सुद्धा पाहिलं होतं की साहित्य हे आभासी असतं, खरं नसतं, हे अनुकरण असतं, वास्तव नसतं, वास्तवाचा आभास असतो आणि म्हणून याला आपण स्वीकारू नये असं प्लेटो म्हणतो। अरिस्टॉटल सांगतो की नाही, माणसाचं मन कॅथार्सिस होण्यासाठी, त्या मनातले सगळे विकार नष्ट होण्यासाठी साहित्य हे आवश्यक असतं। या सगळ्या घडामोडीमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये साहित्याचा आपण जो अभ्यास केला तो निखळ साहित्याचा होता। आजपर्यंत साहित्यामध्ये काय आहे, साहित्य कसं असतं याचा आपण अभ्यास केला। परंतु या साहित्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय संबंध कसे असतात याचा सुद्धा अभ्यास एका अभ्यासकाने केला। त्याला आपण कार्ल मार्क्स असं म्हणतो। कार्ल मार्क्स जो आहे हा लोकशाही प्रक्रिया सांगणारा व्यक्ती नाहीये। कार्ल मार्क्स त्या काळामध्ये जी थेअरी मांडली, जो सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताच्या आधारे या साहित्याचं, या माणूस, मन, भावना, विचार, भाषा, आभास यांच्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीनं मूल्यमापन केलं गेलं। या कार्ल मार्क्सनं जो घटक सांगितला तो सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटकाशी होता। त्याला आपण मराठीमध्ये वर्ग लढा असं म्हणू शकतो। आणि आजचा हा संपूर्ण तास किंवा आजचं हे जे आपलं साहित्य विचाराचा जो शेवटचा घटक आहे तो आपण या कार्ल मार्क्सच्या विचारसरणीभोवती मर्यादित करणार आहोत। असं का, एवढं का महत्वाचं आहे कार्ल मार्क्स? कारण की मराठी साहित्यामध्ये कार्ल मार्क्स याची विचारसरणी प्रमाण मानणारा, हा वर्गलढा प्रमाण मानणारा फार मोठा गट आहे। म्हणजे नारायण सुर्वे असतील, त्यांच्या साहित्याचा जो नायक आहे तो सुद्धा या कार्ल मार्क्सला, त्याच्या महत्वाला मान्य करणार आहे। तुम्ही जर दलित साहित्य घेतलं तर दलित साहित्यामध्ये सुद्धा हा वर्गलढा तुम्हाला दिसून येईल। ग्रामीण साहित्य पाहिलं तर ग्रामीण साहित्यामध्ये सुद्धा हा वर्गलढा दिसून येईल। तुम्ही आदिवासी साहित्य पाहिलं तिथं सुद्धा हा वर्गलढा दिसून येईल। एवढंच नाही तर तुम्ही स्त्रीवादी साहित्य जरी पाहिलं तरीही
या वर्ग लढ्याचा जो पाया आहे, मूलभूत जो गाभा आहे, तो आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून हा कार्ल मार्क्स अतिशय महत्वाचा आहे. जर तुम्ही कार्ल मार्क्स समजून घेतला नाही, त्याचा वर्गलढा समजून घेतला नाही, तर साहित्याचा जो एक फार मोठा घटक आहे, साहित्याची जी व्यापकता आहे, साहित्याची जी प्रभाव क्षमता आहे, ती आपल्याला लक्षात येणार नाही. आता वर्गलढा म्हणजे काय? तर कार्ल मार्क्स हा ज्या समाजामध्ये जन्माला आला, ती एक जमीनदारी किंवा सरंजामदारी किंवा थोडक्यात हुकुमशाही ही व्यवस्था होती. म्हणजे कार्ल मार्क्सनं हा वर्ग लढ्याचा जो सिद्धांत मांडला, तो या पार्श्वभूमीवर मांडला. आता या पार्श्वभूमीमध्ये काय होतं, याच्या समोर प्रामुख्याने होता रशिया. रशिया हा देश किंवा रशियाच्या प्रभावाखाली असलेले किंवा रशियाच्या आजूबाजूला असलेले ते जे देश होते, फ्रान्स होते वगैरे, तिथली एक सरंजामदारी व्यवस्था होती आणि त्यामध्ये हुकुमशाही खूप मोठी होती. त्याच्यामध्ये असं असायचं की एखादा गाव आहे, त्या गावाचा एक राजा असायचा. आता समजा हे गाव आहे, या गावाचा राजा असायचा किंवा त्या राजाचा प्रतिनिधी असायचा आणि त्याचं या संपूर्ण गावावर नियंत्रण असायचं. ही संपूर्ण शेती त्याची असायची, इथले संपूर्ण उद्योगधंदे त्याचे असायचे. आणि त्याचा कडेलोट असा असायचा की समजा या गावातून एखाद्या माणसाला दुसऱ्या गावात जायचंय, फक्त प्रवास करायचा, तर ते प्रवास करण्यासाठी सुद्धा त्याला राजाची परमिशन घ्यावी लागायची, राजाची परवानगी घ्यावी लागायची. जर एखाद्याला आपला विवाह करायचा, लग्न करायचंय दुसऱ्या गावातल्या व्यक्तीसोबत, तर त्याची सुद्धा परवानगी घ्यावी लागायची. तर अतिशय जाचक पद्धतीनं ही सगळी व्यवस्था होती. आणि जेव्हा कार्ल मार्क्सनं याचं विश्लेषण केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो जमीनदार आहे किंवा हा जो राजा आहे, याच्या हातामध्ये सर्व व्यवस्था आहे. म्हणजे प्रशासन हे या राजाच्या हातामध्ये, कारण की तो राजाचे प्रमुख आहे. त्याच्यानंतर तिथली अर्थव्यवस्था ही सुद्धा कोणाच्या हातामध्ये? तर या राजाच्या हातामध्ये. कुणाला नोकरी ठेवायचं, कुणाला नोकरी नाही ठेवायचं, कुणाला काढून टाकायचं, कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, हे त्याच्या हातात आहे. न्याय व्यवस्था जी आहे हे सुद्धा याच्या हातात आहे, कारण की सगळ्याच केंद्रबिंदू हा राजाच आहे. आणि नंतर जेव्हा त्यांना बारकाईनं अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की धर्मव्यवस्था जी आहे ही सुद्धा याच्याच बाजूला आहे. त्या काळामध्ये तिकडे पोप नावाची संकल्पना होती, ती नंतर फार वादाच्या घेऱ्यामध्ये आली, त्याच्यावर खूप वाद झाला. परंतु पोप कोणाला ठेवायचं हे राजा ठरवायचा. राजाचा एखादा भाऊ किंवा राजाचा एखादा विश्वासातला माणूस पोप बनवायचा, म्हणजे धर्मगुरू बनवायचा. आणि म्हणून ही जी धर्म व्यवस्था आहे ही सुद्धा कोणाच्या बाजूने असायची? या राजाच्या बाजूने असायची. आणि नंतर त्यांना याच अनुषंगाने सांगितलं की अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये साहित्य जे आहे हे कोणाच्या हातामध्ये असेल? साहित्य हे कोणाच्या हातामध्ये असेल? राजाच्या हातामध्ये असेल का सामान्य लोकांच्या हातामध्ये असेल? अशा व्यवस्थेमध्ये राजाची स्तुती केली जाईल का त्याची त्रुटी दाखवल्या जातील? तर साहजिकच आहे, इथं राजाची स्तुती केली जाईल. जो राजाचा मोठेपणा सांगेल, राजाचा दयाळूपणा सांगेल, राजाची कर्तबगारी सांगेल, तो मोठा साहित्यिक होईल. म्हणजे जेव्हा कार्ल मार्क्सनं पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या व्यवस्था, ह्या सर्व व्यवस्था आणि ही सुद्धा ही कुणाच्या हाताखाली आहे, कुणाच्या अंडरमध्ये आहे, कुणाच्या नियंत्रणामध्ये आहे? तर ती या जमीनदाराच्या नियंत्रणामध्ये आहे, ती या सरंजामाच्या नियंत्रणामध्ये आहे, ती या हुकुमशाही लोकांच्या नियंत्रणामध्ये आहे, अर्थातच ती या राजाच्या नियंत्रणामध्ये. आणि म्हणून मग त्यांनी या वर्ग लढ्यामध्ये दोन भाग मांडले. म्हणजे स्त्री आणि पुरुष असा नाही, त्यांना सगळीकडचा असा सिद्धांत सांगितला. त्याने एक सिद्धांत मांडला की समाजामध्ये दोन गट असतात, दोन प्रकारचे वर्ग असतात. वर्ग म्हणजे वर्ग लढा, दोन प्रकारचे लोक असतात. एक असतो आहेरे,
आणि दुसरा असतो नाही रे. आहे रे म्हणजे ज्याच्याकडे सर्व आहे, हा राजा, किंवा या राजाच्या आजूबाजूला जे याच्या प्रभावामध्ये राहतात दरबारातले लोक, हे कसे आहेत? जमीनदार, सरंजामदार, हुकुमशाह, पोप, हे कसे आहेत? हे आहेरे वर्गातले आहेत, हे सत्ताधारी आहेत. आणि दुसरा गट कोणता आहे? तर नाहीरे वर्गाचा. हे गुलाम आहेत. यांच्या बाजूने प्रशासन नाही, यांच्या बाजूने अर्थव्यवस्था नाही, यांच्या बाजूने न्याय व्यवस्था नाही, यांच्या बाजूने धर्मव्यवस्था नाही, आणि पर्यायानं यांच्या बाजूने साहित्य सुद्धा नाही. आता हे साहित्य कसं नाही? तर या नाहिरे वर्गाची भाषा, जी बोली असते, ती बोली साहित्यामध्ये वापरली जात नाही. म्हणजे त्यांची भाषा साहित्यामध्ये नसते. यांची जी मूल्य आहेत, जीवन जगण्याचे मूल्य, ते सुद्धा इथं स्वीकारले जात नाही. यांच्या ज्या श्रद्धा असतात, या सुद्धा इथं स्वीकारल्या जात नाहीत. यांच्यातले जे लोक असतात, नेते असतात या नाहिरे वर्गातले, किंवा जे पुढारी असतात, हे सुद्धा इथं स्वीकारले जात नाहीत. तर अशा पद्धतीनं, किंवा यांचे जे हितसंबंध असतात, त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हितसंबंध. हितसंबंध म्हणजे शिक्षण असेल, नोकरी असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, किंवा यांच्या उपजीविकेचा प्रश्न असेल, यांच्या गुलामगिरी विषयीचे प्रश्न असतील, किंवा त्यांच्या आरोग्याविषयीचे प्रश्न असतील, त्यांच्या घराच्या राहणीमानाविषयीचे प्रश्न असतील, हे कोणतेच प्रश्न या साहित्यामध्ये मांडले जात नाहीत. हे अशा पद्धतीचं साहित्य इथं असतं. आणि हे घेऊन जर तुम्ही इथं कुठेही गेलात या व्यवस्थेमध्ये, तर याला कुठंच दाद दिली जात नाही. मग साहित्यामध्ये काय असतं? तर या आहेरे वर्गाची जी बोली असते ती असते. म्हणजे आपण सुद्धा पाहतो मराठी भाषेमध्ये जर तुम्ही पुस्तक पाहिलं, तर सुरुवातीच्या काळात कोणाची पुस्तक मांडली गेली? जे सुशिक्षित व्यक्ती आहेत त्यांची भाषा ही साहित्याची भाषा बनली. नंतरच्या काळात बोली भाषा या साहित्यामध्ये आल्या. मूल्य, जीवन जगण्याचे मूल्य, कशाला चांगलं म्हणायचं, कशाला वाईट म्हणायचं, श्रद्धा, या ज्या पंढरपूरचा विठ्ठल असेल, किंवा छोटे छोटे जे श्रद्धा असतात त्यांना सुद्धा डावललं जातं. नेते पुढारी जे यांच्या हितासाठी असतात, तर हे सगळं जे असतं हे या आहेरे वर्गाच्या नियंत्रणामध्ये असतं. आणि हे या साहित्याला सुद्धा लागू पडतं. साहित्य कुणाचं असतं? आहेरे वर्गाचं. आणि म्हणून याने सांगितलं, कार्ल मार्क्सनं, साहित्य म्हणजे प्रचाराचे साधन. साहित्य म्हणजे काय? प्रचाराचे साधन. कशाचे प्रचाराचे साधन? तर हा जो आहेरे वर्ग आहे, हा स्वतःचे हित संबंध जपण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचं वर्तन यांच्यासाठी आवश्यक असतं ते शिकवण्यासाठी या साहित्याचा वापर करतो. म्हणजे या आहेरे वर्गाला असं सांगायचं की बाबा बेरोजगारी हा काही तुमचा प्रश्न नाहीये, किंवा एखादा जर गरीब आहे, एखादा गरीब आहे आणि तो किती परिश्रम करून सुद्धा श्रीमंत होत नाही, तर याचं कारण आहे तुमचं नशीब. याचं कारण काय? तर तुमचं नशीबच तसं आहे, कोण काय करणार. म्हणजे आपल्याकडेच नशीब होत असं नाही, तर पाश्चात्य देशामध्ये सुद्धा नशीब ही संकल्पना वापरली जायची. तर किंवा परमेश्वराचा कोप आहे तुमच्या, तुम्ही एखादं चांगलं शेतात पीक आलं, दुसऱ्या दिवशी पीक आलंच नाही, दुसऱ्या वर्षी, तर काय झालं? हा पोप काय सांगेल? नाही नाही, तुमचं नशीबच खराब आहे. एखाद्या राजाने किती अन्याय केला तरी साहित्य काय सांगेल? नाही ना, राजा हा देवतेचा अवतार असतो आणि तुमच्या मागच्या जन्मी काहीतरी तुम्ही पाप केलं असेल आणि म्हणून त्याची भरपाई तुम्हाला आता करावी लागेल. तर या प्रश्नाकडे, म्हणजे या वर्गाच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष न देता, या वर्गाला कवडीचीही किंमत न देता, या वर्गाच्या हिताचं, या वर्गाच्या स्वार्थासाठीच ही सगळी व्यवस्था काम करत असते. आणि म्हणून याचे हित संबंध जपण्यासाठी हे प्रचाराचं साधन असतं, हे साहित्य. आणि म्हणून हा वर्ग लढा जर तुम्ही लक्षात घेतला तर
तुम्हाला साहित्याचं खरं स्वरूप लक्षात येतं, असं या कार्ल मार्क्सचं म्हणणं. मग हा वर्ग लढा कुठं लागू पडतो? तर त्यांनी सांगितलं स्त्री आणि पुरुष, आपल्या इकडे स्त्रीवादी साहित्य परंपरा आहे, त्यांचा सुद्धा वर्ग लढा आहे. पहा म्हणले समाजातल्या सगळ्या स्त्रिया आणि समाजातले सगळे पुरुष हे एका पातळीवर एकच येतात. म्हणजे सगळ्या धर्मग्रंथामध्ये भारतातल्या स्त्रियांविषयी काय सांगितलेलं आहे? तर स्त्रियांविषयी फार स्वातंत्र्य दिलं गेलं नाही. हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन असो, यहुदी असो, कोणताही जगातला धर्म असो, त्याच्यामध्ये स्त्रियांना महत्व आहे का? नाही. तर मग स्त्रियांनी सांगितले की हा वर्ग लढा आहे, म्हणजे स्त्री आणि पुरुष हा सुद्धा काय एक वर्ग लढा आहे. हा एक गट आहे आणि हा एक गट आहे. तुम्ही पहा दलित साहित्यामध्ये दलित हा एक गट मानला जातो आणि दलितेतर दलित नसलेले हा एक वेगळा गट मानला जातो. ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण ही वेगळा गट मानला जातो आणि ग्रामीणच्या शिवाय म्हणजे शहरी हा एक गट मानला जातो. आदिवासीमध्ये आदिवासी हा एक गट मानला जातो आणि आदिवासी नसलेले लोक एक वेगळा गट मानला जातो. म्हणजे हा जो वर्ग लढा आहे आणि त्याच्यातला हा जो सिद्धांत आहे आहेरे वर्गाचा आणि नाहेरे वर्गाचा, हा सर्व ठिकाणी सर्व परिस्थितीत लागू पडतो. आहेरे वर्गाकडे या सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून ते स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी आणि त्या सत्तेचे हितसंबंध स्वतःला मिळवण्यासाठी नेहमी काय करतात, यांचा वापर करतात. ते जसं यांचा वापर करतात, न्याय जसा सगळ्यांना मिळत नाही, पैशावाल्यालाच न्याय मिळतो, तसंच साहित्य देखील कोणालाही प्राप्त होत नाही. ते मोजक्या लोकांमध्येच ते वाटलं जातं. त्याच्यामध्ये काय मांडायचंय, काय लिहायचंय हे सुद्धा निश्चित केलं जातं. आणि म्हणून कार्ल मार्क्सनं या वर्ग लढ्याला अतिशय महत्व दिलेलं आहे. आता हा वर्ग लढा आहेरे आणि नाहिरे या दोन गटामध्ये आहे आणि या दोन गटामध्ये असल्यामुळं त्याच्यातला जसा संघर्ष असेल तसा संघर्ष आपल्याला साहित्यामध्ये सुद्धा लागू पडताना दिसतो. म्हणजे साहित्यामध्ये काय लिहिलं जातंय, साहित्यामध्ये कोणता प्रवाह जास्त शक्तिशाली आहे, साहित्यामध्ये कशाला पुरस्कार दिले जात आहे, साहित्य क्षेत्रामध्ये कोणत्या विषयाची चर्चा होत आहे, हे सगळं कोण ठरवतो? तर हा आहेरे वर्ग ठरवतो. म्हणजे जागतिकीकरणाची चर्चा करायची, जागतिकीकरण का बेरोजगारीची चर्चा करायची, हे कोण ठरवत असतो? तर हा आहेरे वर्ग ठरवत असतो. कारण की बेरोजगारी हा प्रश्न कोणाचा आहे? नाहेरे वर्गाचा आहे. आणि म्हणून जर याच्यावर चर्चा करायची नसेल तर कशावर चर्चा करायची? या जागतिकीकरणावर चर्चा करायची आणि त्याच्याविषयीचं साहित्य लिहायचं. तसं हा काय सांगतो? वर्ग लढा सांगतो. आणि म्हणून कार्ल मार्क्सनं जे अतिशय महत्वाची भूमिका सांगितलेली आहे ती या वर्ग लढ्याशी संबंधित आहे. आणि म्हणून यांनी पहिली व्याख्या केली, साहित्य हे वर्ग लढ्याचे साधन असते. साहित्य हे या वर्ग लढ्याचे एक साधन असते. जर तुम्हाला या नाहिरे गटाला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल, नाहिरे या गटाला जर स्ट्रॉंग व्हायचं असेल, यांच्या गुलामीतून जर बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला साहित्य लिहावं लागेल. आणि ते कशाचं लिहावं लागेल? त्या वर्ग लढ्याचं लिहावं लागेल. वर्ग लढ्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? तर तुमची बोली वापरावी लागेल, तुमची भाषा वापरावी लागेल, तुम्ही जी बोलता ती भाषा वापरावी लागेल. नायक जो असतो साहित्याचा तो तुमचा नायक पाहिजे. तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकरी नायक पाहिजे, दलित असाल तर दलित नायक पाहिजे, स्त्री असाल तर स्त्री नायक पाहिजे. जर तुम्हाला वर्ग लढा द्यायचा असेल तर साहित्यामधून जे प्रश्न येतात ते प्रश्न कुणाशी संबंधित असले पाहिजे, किंवा जे कथानक येतं ते कथानक सुद्धा कसं असलं पाहिजे? ते या नाहिरे वर्गाचं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा तुमच्या याच्यामध्ये एखादी परी किंवा एखादी राजकुमारी किंवा एखादी जमीनदार घराण्यातली स्त्री असं नायक येऊ नये. तुमच्या घरामध्ये तुमच्या कथानक कोणतं असायला पाहिजे?
तर गरिबाची स्त्री, शेतात काम करणारी दलित समाजातली मुलगी, ही त्या कथेचं कथानक असली पाहिजे. तिचे प्रश्न मांडले गेले पाहिजे आणि त्याची उत्तरं सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं या नाहिरे वर्गानं वर्ग लढ्याचं एक साधन म्हणून साहित्याकडे पाहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी जेव्हा कार्ल मार्क्सनं ही भूमिका मांडली तेव्हा सांस्कृतिक युद्ध किंवा सांस्कृतिक संघर्ष ही संकल्पना पुढे आली. सांस्कृतिक संघर्ष म्हणजे त्यांनी असं सांगितलं की समाजामध्ये, एकाच समाजामध्ये एक आहेरे गट असतो आणि एक नाहेरे गट असतो. आणि साहित्य कुणाच्या बाजूने असतं, तर या आहेरे गटाच्या बाजूने असतं. आणि जेव्हा याला काही लिहितो, हा काही लिहितो, यानं काही लिहिलं की लगेच त्याच्या चुका काढल्या जातात. यानं काही लिहिलं की लगेच त्याला नावमेद केलं जातं. यानं काही लिहिलं की लगेच त्याला डॉमिनेट केलं जातं, खाली पाडलं जातं. तर हा जो सांस्कृतिक संघर्ष असतो, हा सांस्कृतिक संघर्ष या कार्ल मार्क्सनं मांडला. त्यांना खरोखर तर वर्ग लढा सांगितला, त्यांना आहेरे आणि नाहेरे गट सांगितले, परंतु त्याच्यामधून जी संकल्पना विकसित झाली ती या सांस्कृतिक संघर्षाची झाली. तुम्हाला नारायण सुर्वे नावाचे कवी माहित असतील. नारायण सुर्वेंनी एक कविता लिहिलेली आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. कामगार का? कारण की यांनी सांगितलं की हे जग कामगार म्हणजे कारखान्यात काम करणारे कामगार, शेतकरी किंवा शेतकरी मजूर, कारण त्या काळामध्ये शेतकरी नावाची संकल्पना होती. जो शेतकरी होता तो राजा असायचा, सगळे मजूर असायचे. तर हे जे कामगार आहेत, हे जे मजूर आहेत, म्हणजे विळा आणि कोयता हे या कार्ल मार्क्सनं स्वतःच म्हणजे यांनी सांगितलं हे जग निर्माण करणारे लोक आहेत. आणि म्हणून नारायण सुर्वे काय म्हणतात, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा मी करणार आहे. सारस्वतांनो म्हणजे सारस्वत म्हणजे साहित्यिक, म्हणजे साहित्य क्षेत्रात काम करणारे जे आहेत, हे जे साहित्य क्षेत्रात काम करणारे आहेत हे कोण असणार आहेत? स्वाभाविकरित्या हे असणार आहे. हे जे साहित्यिक आहेत हे कोण आहेत? या आहेरे गटाचे आहेत. आणि लिहितोय कोण? तर नारायण सुर्वे सारखा कामगार लिहितोय. आणि म्हणून तो काय म्हणतोय? कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो मी थोडासा गुन्हा करणार आहे. गुन्हा का? कारण की या आहेरे वर्गानुसार की साहित्य कुणी लिहायला पाहिजे? तर यांनीच लिहिलं पाहिजे, याने लिहिता कामा नये. आणि जेव्हा हा लिहितो तेव्हा वर्गलढा सुरू होतो. वर्गलढ्याचे एक साधन बनते कविता. आणि म्हणून तो काय म्हणतो, थोडासा गुन्हा मी करणार आहे. गुन्हा कोणाच्या दृष्टिकोनातून? तर समोरच्याच्या दृष्टिकोनातून. अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की ही पृथ्वी किंवा हे जग शेषाच्या डोक्यावर नाही, म्हणजे शेष नागाच्या डोक्यावर फण्यावर नाही, तर कामगारांच्या आणि शेतमजुरांच्या हातावर चालतं, त्यांच्या मेहनतीवर चालतं. तर हे सगळे जे आहेत विचारसरणी ही त्या कार्ल मार्क्स भोवती फिरते. मराठीतलं सगळं साहित्य म्हणजे आधुनिक काळातलं हे या कार्ल मार्क्सच्या विचारसरणी भोवती, या वर्ग लढ्याभोवती आणि याच्यातलं जो मुख्य साधन आहे आहेरे आणि नाहेरे गट यांच्या भोवती फिरताना दिसतं. आणि म्हणून कार्ल मार्क्सला साहित्य क्षेत्रामध्ये साहित्याचा अभ्यास करत असताना अतिशय महत्वाचं मानलं जातं. आणि हे महत्वाचं याच्यासाठी मानलं जातं कारण की त्यानं समाजाशी असलेला संबंध, म्हणजे फ्राईडनं काय केलं होतं? फ्राईडनं साहित्याला मनासोबत जोडलं होतं. फ्राईडनं अशी विचारसरणी मांडली होती की माणसाचं मन आतमधलं, परंतु कार्ल मार्क्सनं साहित्याला सामाजिक हेवेदाव्यांसोबत, सामाजिक संघर्षासोबत, सामाजिक गटबाजीसोबत जोडलं. सांस्कृतिक कशा प्रकारचा संघर्ष असतो याला सैद्धांतिक स्वरूपात मांडलं. आणि म्हणून कार्ल मार्क्स हा साहित्य क्षेत्रातला अतिशय महत्वाचा विचारवंत मानला जातो. त्याची सुद्धा आपण व्याख्या पाहिली. कार्ल मार्क्स काय म्हणतो? कार्ल मार्क्स मत आहे की साहित्य हे वर्ग लढ्याचं एक साधन असतं. वर्ग लढ्याचं एक साधन असतं. आहेरे गट स्वतःची बाजू मांडतो, नाहेरी गट हा
स्वतःची बाजू मांडायला पाहिजे. जर त्यानं ती मांडली नाही तर तो सांस्कृतिक युद्धामध्ये हरेल, साहित्य क्षेत्रामध्ये त्याचा पराभव होईल आणि साहित्य क्षेत्रामध्ये जर त्याचा पराभव झाला तर सगळीकडेच त्याचा पराभव होईल. तर अशा पद्धतीने आपण साहित्य म्हणजे काय, साहित्याचं स्वरूप अभ्यासत असताना भारतीय विचारवंतामध्ये रस विचार अभ्यासला, अलंकार विचार अभ्यासला, वक्रोक्ती विचार अभ्यासला. याच्यामध्ये साहित्याचं स्वरूप म्हणजे जसं आपल्याला पुस्तक असतं त्याचं जसं विश्लेषण करायचं असतं तसं त्यांनी विश्लेषण केलं. रस विचार अभ्यास केला. याच्यामध्ये त्या रसाच्या शिवाय दुसरं काही नाही. म्हणजे शब्द आणि अर्थ, शब्दार्थो संहितो काव्य, शब्द आणि अर्थ, त्याची भाषा, त्याची मांडणी, त्यातले अलंकार, याच्याभोवती भारतीय विचार परंपरा फिरली. पश्चिमेकडे गेलो तर त्याच्यातलं भावना, विचार, कल्पना याच्याभोवती त्याची मांडणी झाली. त्याचबरोबर मनाची विविध अवस्था, दिवा, स्वप्न, त्यातली नादमयता, त्यातली गेयता साहित्यातली, त्यातली चाल ही आपण पाहिली. आणि शेवटी आपण कार्ल मार्क्स भोवती येऊन फिरलो की हे साहित्य म्हणजे फक्त साहित्य नसतं, फक्त कविता ही कविता नसते, तर त्याला एक सामाजिक परिणाम सुद्धा असतो, एक सांस्कृतिक पार्श्वभूमी असते. ती एक तर या बाजूची असेल आहेरे गटाची किंवा नाहेरे गटाची असेल. तर अशा पद्धतीनं साहित्य ही अतिशय व्यापक अशी संकल्पना आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही अभ्यासलं आपण तासामध्ये हे सगळं साहित्याविषयीच होतं आणि वेगवेगळ्या अभ्यासकांनी जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेलं होतं. तर परिचयात्मक स्वरूपात आपला हा जो साहित्याचं स्वरूप नावाचा घटक आहे तो इथं थांबूयात, कारण की साहित्याविषयी आणखीन भरपूर भूमिका आहे. साहित्याविषयी, साहित्याच्या स्वरूपाविषयी जगभरामध्ये मांडलं गेलं आहे. साहित्याच्या स्वरूपामध्ये एकापेक्षा एक वेगळे त्याचे सैद्धांतिक भूमिका आहेत, परंतु आपण त्याच भूमिका पाहिल्या ज्या आपल्याशी संबंधित आहेत, ज्या आपल्या मराठी साहित्य क्षेत्रामध्ये प्रभावित केलेल्या आहेत. ज्या ज्या विचारसरणी, ज्या ज्या भूमिका मराठी माणसाने स्वीकारल्या आणि त्याच्यावर आधारित साहित्य स्वीकारलं, मग ते पाश्चात्य असेल किंवा भारतीय असेल, ते सगळं आपण जवळपास पाहिलं. टी.एस. इलियटनं आपला प्रभाव केला, सौंदर्यवादाचा प्रभाव आहे, वास्तववादाचा प्रभाव आहे, अस्तित्ववादाचा प्रभाव आहे, आभासी किंवा कॅथार्सिसचा प्रभाव आहे, फ्राइडच्या मनोविश्लेषणाचा प्रभाव आहे आणि कार्ल मार्क्सचा प्रभाव सर्वत्र आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं साहित्याचं स्वरूप हा घटक आपल्या इथं संपतो आणि आपण इथं थांबूया. याच्यानंतरच्या पुढच्या प्रकरणामध्ये आपण साहित्याची प्रयोजन, साहित्य का लिहिलं जातं, साहित्यामध्ये प्रत्येक घटक का येतो, प्रयोजन असणं आवश्यक असतं, नेमकं कारण काय, आपण वाचतो का आणि लिहितो का. आपण तर आता परीक्षेसाठीच लिहिणं आणि वाचन करतो, परंतु तसं नाही, प्रयोजन हा आणखीन वेगळा स्वरूपाचा भाग आहे. तर तो घटक आपण पुढच्या तासामध्ये अभ्यासू. धन्यवाद. नमस्कार.